अरे मरणाचं वादळ येते साला, काय करावं. आता एवढा मोठा चना घातलाय पण सर्व डवारणी फवारणी पेरणी सर्व झाले साला. काय करावं आता. फवारा वगैरे झाले. आता निसर्ग कोपते, काय करायचं काही समजत नाही. एवढा मोठा चना आपला निसर्ग कोपते. कालपासून झाला आभाळच एकदम घम्म झालंय. अरे बोला शांतारामजी, कुठं फिरायला म्हणलं शेतात चक्कर मारायला आली का? अच्छा अच्छा, मी पण माझ्या शेतात चक्कर मारायला चाललो होतो म्हटलं तिकडे. किती आभाळाचे धुके येत आहे आता. आज तर काही ऊन नाही निघाली. 9 वाजायले 9:30 वाजायले साला. आता कसं होणार की आता एवढा मोठा चना टाकलाय. अरे राम 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 राम. बोला बोला बोला. काय म्हणता की आलो होतो चक्कर मारायला आलो होतो. म्हटलं खूप दिवस झाले आता गावाहून आलो परत. म्हटलं चक्कर मारावं जरासं धुऱ्यावरतून. यावं म्हटलं चना पाहून काय केलं काय नाही. झाबरून सर्व कामं केली की नाही. चना बरोबर बसला की नाही. असं पाव म्हटलं आता जरा चक्कर मारायला आलो होतो. अच्छा अच्छा अच्छा, हा परवाला तुमच्या शेतामध्ये डवरे चालू होते ते सलमान आणि अप्पू. हा दोघे आणि एक कोण होतं की तिसरं. ते 3 डवरे आणायला होते. 3 डवरे चालू होते डवरनी तुमच्या ह्याच्या चण्यामध्ये. हो हो हो, आता 2 दिवस झाले की. अच्छा, तुम्ही गावाला गेले होते वाटते की पाटील. अरे हो ना अरविंदराव, माझ्यावालं कसं आहे 2-3 काय 15-20 दिवस गावायलाच गेले मी. आता करायचं काय म्हटलं. झाबरू आहे सर्व पाहते की शेती, म्हणून आपण तिकडे थोडंसं आपलं मॅनेजमेंट करायला गेलो थोडं. मग काय, आणि वडील होते आपले. चक्कर मारली म्हातारा आला असेल, चक्कर मारली असेल झाबरूला. तूर वगैरे काढली वाटते. तूर झाली ना, तूर काढली वाटते. हो ना, लवकर लवकर निपटून घ्यावं लागते की तूर गिर. आता कसं की आबाळच फिरत आहे, काय करायचं. शेतकऱ्यावर निसर्गच कोपते, काय करावं काही समजत नाही की. हो ना सकाळच्या पहाटेला चक्कर मारायचं की सर्व शेताला, आणि दुपारून मग काम निमटते. पाहायचं मग काय काय नाही. आता मशीन बी भेटाय ना, आणि बायाही भेटे ना. आता झाबरून कशी तूर काढली. आता ते ट्रॅक्टर कोणाचं सापडलं वेळेवर, मग त्यानं ट्रॅक्टरनेच काढून टाकली म्हणते एक गंजी. आता एका दुसऱ्या शेतामधली राहिली वाटते आमची. आता तेवढे काढू की मग. हो ना मलाही काढायची आहे. आता ती कोणाची कुचूर कुठेतरी चोरीला गेली म्हणते एक गंजी. डायरेक्ट एक गंजी चोरीला गेली म्हणते. आता लोक तूर बी चोरायला सुटले वाटते. तूर बी चोरायला सुटले. काय करायचं, आपण लक्ष कुठपर्यंत ठेवायचं. अरे साले लोक काय चोरायला शिकले. तूर पण चोरतात आणि मोटर पण चोरतात. काय पण मोटरही चोरायला लागले, पाईप सिंकर. तेच तर म्हटलं मी झाबरूला, आपल्या शेतामध्ये 24 तास राब करायचं तू. म्हणजे कुठं सोडून नाही जायचं. म्हणजे कसं आहे, वाडीतनी सुद्धा जरा लक्ष ठेवायचं सामानावर. लोक काही चांगले नाही आहे आता म्हणून. चना एक नंबर बसलाय की तुमचा प्लॉट. बापा एक नंबर. तिकडल्या शेतामधले सुपर बसले. काय एक नंबर चना बसलाय तुमचा. कसं आहे, तुमच्याकडे गडी आहे ना झाबरू. झाबरू एक नंबर माणूस आहे तुमचा. झाबरू पुरेपूर त्याची पूर्तता करते पूर्ण पिकाची, आणि सर्व व्यवस्थित करते. फवारणी वगैरे, डवरी वगैरे, स्प्रिंकलर पाणी वगैरे सर्व जोडते बरोबर टप्पे. त्याच्यामुळे कसं आहे, तुम्हाला टेन्शन नाही की पाटील. आम्हाला काय छोटं शेत आणि त्याच्यामध्ये गडी ठेवायला पुरत नाही की, म्हणून आता स्वतः आम्हालाच करावं लागतं. तर मी काय जातो आणि स्वतः करतो. काही मुलं करतात. हो ना बरोबर आहे ना. मग तुम्ही नाही करायचं तर मग काय करायचं. बटाने दिलं तर पुरत नाही, मग त्याने दिलं तर पुरत नाही. मग काय ते पैसे खाऊन घेतात. आपलं पीक आपल्याला होते, घरी खायला होते. चांगली शेती करायची. आता शेतीवरती सर्व जीवन आधारित आहे आपलं. आज बी आभाळ गुम्म दिसते. 2 दिवसापासून आभाळ खून दिसत आहे. आता काय होते की आता काय टप्पी जोडायची गरज नाही वाटते. आता काय हे आलं ना तर आपल्याला बस कोसळून टाकेल. पूर्ण हारभर आपला घेऊनच जाईल निसर्ग. आता काय करते, निसर्गाची कोप आली नाही पाहिजे. देवानं आपल्याकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. सरकार तर पाहत नाही, पण देव या भगवंतानं सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे. काय म्हणता की पाटील. आपल्याकडे आता कसं आहे, 2024 ची निवडणूक आहे. त्या निवडणुकीतच धामधुमीत सरकार गव्हर्नमेंट तिकडेच राहील आणि आपल्या शेतकऱ्यावरती कानाडोळा होईल. म्हणून आता आपल्याला देवानं सुद्धा या चण्याचा हरभऱ्याचं पीक तरी संपूर्ण आपल्या पदरी दिलं पाहिजे की. हो ना बाबा, तुम्ही आम्ही सारखेच ना. कोण मोठा लोक आहे याच्यामध्ये. शेतीमध्ये कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही रे बाबा. आणि शेतीचं पीक कसं आहे, देवानं दिलं पाहिजे ते वरदान आपल्याला. आपल्या पदरीच पडलं पाहिजे संपूर्ण. आता निसर्ग कोपला ना की आपण तर गेलोच ठार. कारण मागे पण सुद्धा निसर्ग कोपला. 2-3 दिवस वादळ वारा सुटलं होतं, पाणी आलं. सारा आपलं नाशवंत झालं ना. सोयाबीनच्या वेळेस जमा करता वेळेस घाण झाली. आता तरी या चण्याला आपल्याला चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजे पीक एवढं आपलं. चण्यावरती सारा डिपेंड असते आपलं. खर्च पाणी, कर्ज पुढचं, आणि उन्हाळ्याची नागट्टी सर्व. मग काय, चण्याचं पीक जास्त झालं तरच माणसाला काही उरले तर त्याच्यातनी नागट्टी वगैरे, गडीची मजुरी, सर्व सट हे ते चालवावं लागते ना. म्हणून त्यासाठी आता देवानं आपल्याला या चण्याचं पीक संपूर्ण दिलं पाहिजे की. आपण तर सर्व पूर्तता केली. डवरे केले, स्प्रिंकलर केले, सर्व पाणी दिले, युरिया मारलंय. आता काय टेन्शन नाही. आता भाजी शेंडे खुळले आपण. आता मजूर लावून निंदन सुद्धा केलंय. आता काय राहिलंय बाकी.
म्हणून आपल्याला नाही का सर्व पदरातनी आपल्या दिलं पाहिजे की भाषणा भरपूर झालं पाहिजे यावर्षी, हेच आपली अपेक्षा. पण हे 2 दिवसापासून वादळ फिरतंय ना, तर कसं कसं वाटतंय जीवाला. असं वाटते माणसाला साला काय येते की काय पाऊस पडते की. हो ना पाटील. तेच ना, विचार तर सर्वालाच येते. रात्रीला झोप येत नाही राजाव. काय रात्रीला मी उठलो 3 वाजता पाहिलं आभाळ भयानक होतं की. मग मी म्हटलं साला आता काय होते. आता सकाळी उठूनच पाहा म्हटलं शेताकडे जाऊन, तर काही नाही, धुवारी पडली. आता ऊन निघल. मग काय आता. चला पाटील, येतो म्हटलं मी. सकाळची भेट मस्त झाली आपली. बरं झालं बोलणं 2 गोष्टी तुमच्यासोबत.